त्यात बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्ट आहेत. पण काय कुठंतरी या सरकारचं ठरलेलं आहे की विलंब करत राहायचं लोक विसरून जातील. जसं एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये 14 गरीब माणसांचा मृत्यू झाला, SIT झालं, काय झालं पुढं? मग त्यानंतर तिथं नाशिकमध्ये 70 हनी ट्रॅप मध्ये अधिकारी आणि नेते अडकले, त्याचं काय झालं? थराद प्रकरण हे आता कुठेतरी बाजूला सरलं गेलं आणि आता भोंदू भागेश्वर बाबाचं प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालं, त्यानंतर गायकवाडचं प्रकरण सुरू झालं. म्हणजे कुठेतरी सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की अजितदादांचा ऍक्सिडेंट लोक विसरतील, दादांना विसरतील, पण ते कुठल्या तरी स्वप्नात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही. पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समानतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय हे बघून घ्या. मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जात, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही. कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर भागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही. पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला. त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला. त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय FIR, तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही. आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमच्या FIR त्या ठिकाणी झाली. मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात. म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबरायांवर हा भोंदू काय असेल नाव काय भागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल त्याच्यावर कारवाई होत नाही. ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे. जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. दादा, तुम्ही जो CID तपास झाला पाहिजे अशोक खरात प्रकरणात म्हणताय, जादू टोण्याबद्दल हे बोलताय की महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पण CID कडे आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण? जो खरातचा तपास CID कडे आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, तो जादू टोण्याचं प्रकरण आलं पाहिजे की लैंगिक अत्याचाराचं देखील प्रकरण आहे? बघा, माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात भोंदू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना CIDला, संतगतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा, आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना, अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून. आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता. अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे भोंदू बाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटी ती प्रॉपर्टी केली. आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भोंदू बाबाला सरकारी वर्धास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला आणि कुठे ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं. राज्य सरकारनं VSR कंपनीला दिलेले,
तुम्ही असाही उल्लेख केला की काही नेते बारामतीमध्ये आलेले होते, काही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळालं, ते नाटक करत होते. दादांच्या अपघातानंतर हे पैसे जे आहेत ते बीएसआर कंपनीला मिळावे म्हणून हे नेत्यांनी पाठपुरावा केला नव्हता. नाही, या खोलात अजून मी काय गेलेलो नाही. मी नाटक करतात म्हणजे जी भूमिका खरं तर आज या सर्व नेत्यांनी घ्यायला पाहिजे होती, FIR करायला पाहिजे होता, एन्क्वायरी त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती, CBI कडे आतापर्यंत तपास जायला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी 3 महिन्यामध्ये झाल्या नाहीत. मग जर झाल्या नाहीत म्हणजे केल्या नाहीत. मग जर तुम्ही करणार नसाल तर मग तुमच्या दादांच्या प्रति तुमच्या मनामध्ये खरंच प्रेम होतं का खोटं प्रेम होतं आता कुठे ना कुठे सिद्ध व्हायला लागलेलं आहे. त्या अनुषंगाने खरं तर मी ते वक्तव्य केलं होतं आणि ताईंनी तो विषय घेतला की कुठल्याही महिलांच्या बाबतीत कुणीही व्यक्ती असला जर अन्याय केला असेल एका महिलेच्या विरोधात मग त्याचा तपास हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. SIT तिथं असलेले SITचे प्रमुख तिथं चांगलं काम करतायत, पण आता चांगलं काम करत असताना ते SIT मध्ये नेते सोडून जे इतर लोक आहेत त्यांच्याबद्दल कसं नाव वगळलं जाते, त्याला काय प्रक्रिया केली जाते, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होता का, हे पुढच्या काही दिवसांमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल. त्यामुळे SIT चांगलं काम करते, पण आता त्याला वेगळे वेगळे अँगल तिथे निर्माण व्हायला लागलेत. आता CIDचा अनुभव आम्हाला असा आलाय की CID खरंच काय करते हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे उद्या जाऊन महिलेवर अत्याचार झाला असेल ते CID कडे द्या आणि इथं येऊन जसं आपण भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवतो आणि आपण लोणचं जसं बनवून महिन्यानंतर सुद्धा खाऊ शकतो अशी परिस्थिती CIDची दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास असून सुद्धा कदाचित त्यांच्यावर कोणाचे जे दबाव असल्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने आणि चांगल्या स्पीडली करत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल.